बातमी आज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार भेट देऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे। शरद पवार आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजेच आझाद मैदान इथे जाण्याची शक्यता। राजकीय नेते मंडळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच आणि त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदान इथे जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला तशी माहिती मिळाली आहे। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आज शरद पवार जाऊन त्यांची भेट घेऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे। तर शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक महत्त्वाचं भाष्य केलं। 72% आरक्षण हे तामिळनाडूमध्ये होऊ शकतं तर घटनेमध्ये बदल करता येऊ शकतो असं शरद पवार यांनी भूमिका मांडली। तर शरद पवार आज मनोज जरांगे यांची आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून तशी माहिती मिळाली आहे। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याकडून माहिती घेऊयात। विजय, किती वाजेपर्यंत किंवा कधी शरद पवार जरांगेंच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता, काय माहिती? तर आज शरद पवार मनोज जरांगे यांची आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे। आज तिसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा। अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी देखील फोनवरून मनोज जरांगेंची चर्चा केली आणि आज शरद पवार हे स्वतः मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी जाण्याची शक्यता आहे। न्यूज 18 लोकमतला तशी माहिती मिळाली आहे सूत्रांकडून। मात्र किती वाजता आणि कधी शरद पवार आझाद मैदान इथे जातात याकडे आपलं लक्ष असेलच। मात्र शरद पवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदान इथे आज जाणार आहेत। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून तशी माहिती मिळाली आहे। शरद पवार हे जरांगेंच्या भेटीसाठी आज जाण्याची शक्यता। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, राजकीय नेते मंडळी जरांगेंची भेट घेण्यासाठी येतातच आहेत पहिल्या दिवसापासून, मात्र आज शरद पवार येण्याची शक्यता, त्याबद्दल काय माहिती? खरं तर शरद पवार हे मुंबईत नाहीयेत। आज सुद्धा सकाळच्या सुमारास ते पुण्यातच असल्याची माहिती मिळते आहे। परंतु चर्चा अशी आहे की शरद पवार हे स्वतः मनोज जरांगे पाटील जे आझाद मैदानामध्ये, मुंबईच्या आझाद मैदानामध्ये गेले 3 दिवस आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः शरद पवार इथे येतील। अनेक जणांना हे माहिती आहे किंवा आपण यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला बघितलं की अंतरवाली सराटी या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात, त्याही वेळेला शरद पवार हे प्रत्यक्ष अंतरवाली सराटी इथं जाऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली होती। आता तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आलेले आहेत, मुंबईच्या आझाद मैदानात आलेले आहेत। अशा वेळेला शरद पवार हे या ठिकाणी येतील आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील, त्यांच्याशी संवाद साधतील आणि मध्यस्थ मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा आहे। परंतु आतापर्यंत तरी शरद पवार हे पुण्यातच असल्याची माहिती मिळते। काल ते पुण्यात होते आणि आज आता सकाळच्या सत्रात सुद्धा ते पुण्यातच असल्याची माहिती मिळते। बरं, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी। तर शरद पवार ज्यावेळेला मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी येतील, शक्यता तशी वर्तवली जाते, याकडे आपलं लक्ष असेलच। तर शरद पवार यांनीच आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक महत्त्वाचं भाष्य केलंय। 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकतं तर घटनेमध्ये बदल करता येऊ शकतो। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवार यांचं म्हणणं आहे। यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावलाय। अनेक वर्ष केंद्रात राज्यात सत्तेत होते, आम्हाला बोलायला लावू नका असं अजित पवार म्हणाले। दुसऱ्या बाजूला तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले। त्या संबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे। त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहे ते आरक्षणाचे विरोधी आहेत, पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता। संघर्षशील किंवा मागणी करणारा
या वर्गात संघर्ष वाजून ह्या प्रश्न सुटणार नाही. साहेबांचं म्हणणं असं आहे दादा की केंद्राने घटनेत बदल केला तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. ते हो का 50% ची हे मर्यादा जे काही सूचना करतात ना हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते. त्याच्यामुळं उगीच त्या खोलात आम्हाला जायला लावू नका. सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत. त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही. धन्यवाद. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आजही अनेक आंदोलक हे आझाद मैदान परिसरामध्ये आहेत.